ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यामध्ये 2014-2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असून आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर सहकारी म्हणून ओळख असलेले नजीब मुल्ला यांना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरवलं गेलंय। यामुळे मतदारसंघामध्ये काटेची लढाई होणार असल्याचं बोललं जातंय। या काटेच्या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर पाहूया या संदर्भात जनता कोणाच्या बाजूने आहे। दोन्ही पण कॅन्डिडेट मातब्बर आहेत आणि काम बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यापासून काम चांगलं केलंय आणि इथं सोसायट्यांमध्ये पण आता कसं आहे की ओव्हरऑल पहिला मतदारसंघ मुंब्रा आणि हा असल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना तिथून चांगलं मतदान व्हायचं। पण यावेळी थोडं असं वाटतं की कॉम्पिटिशन जास्त आहे आणि नजीब मुल्ला पण त्यांच्याच पक्षातले पहिले असल्यामुळं त्यांनी पण पहिला काम केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की बहुतेक जी लढाई होईल ती कट टू कट मध्ये असेल। पण कामाचा जर तुम्ही आढावा घेतला आणि विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड सर हे ऑलरेडी 2 टाइम निवडून आले, काम पण चांगलं आहे। पण ओव्हरऑल मतांची विभागणी होत असल्यामुळे तसं काही सांगता येत नाही ओव्हरऑल हे। पण माझ्या माहितीप्रमाणे ओव्हरऑल जितेंद्र आव्हाडांचंच वर्चस्व राहील असं वाटतंय। थोडं वोटिंग जे आहे ते म्हणजे लीड कमी जास्त मागच्या लीड न होणार नाही, पण असं वाटतंय, माझं हे वैयक्तिक मत आहे। लढाई चालली म्हणजे दोघांचे पक्ष सेम आहे, दोघांचे असे अनुभव खूप आहेत आणि अनुभवाच्या हिशोबाने बघायला गेलं तर ऑफकोर्स जितेंद्र आव्हाड साहेब वगैरे त्यांचाही आहे, वर्चस्व आहे। झालेली डेव्हलपमेंट जी आहे कळवा मुंब्रामध्ये ते आपण सगळे पाहतो आहोत। त्यामुळे नागरिकांनी ऍक्च्युली या सगळ्या गोष्टीची दक्षता घेतलीच पाहिजे की कोणाच्या हेतूने वगैरे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी नागरिक इकडचा आता एवढा सक्षम झालाय आणि इतका हे आहे की त्यांना हे कळतंय की सगळी जाणीव आहे त्यांनी आणि जाणीवपूर्वक या गोष्टीचं मतदान करतील। की माझ्या मध्ये जरी पर्सनली बघायला गेलं जर मी आता इथे ज्या ठिकाणी मी बसतोय हा जो परिसर आहे तो त्यांनी नक्कीच म्हणजे एक 3 ते 4 वर्षापूर्वीचा कळवा आणि हा खारेगाव परिसर पाहता आणि आत्ताचा आणि बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूपच डेव्हलपमेंट झाले आणि इकडच्या नागरिकांनी जेवढे पाहिजे आणि जेवढे मी जिथे राहतो आणि त्या परिसरात इथे बघतो त्यामुळे असं मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांचं नक्कीच वर्चस्व इथे आणि आय थिंक त्यांनीच इथे पुढे पुढाकार यावा आणि मला असं वाटतं की त्यांचं इथे नक्कीच जिंकू शकतील असं मला स्वतःला असं वाटतं। आणि राधा त्यांना असं नजीब मुल्ला साहेब ऑफकोर्स त्यांचाही असं एक नवीन एक कॅन्डिडेट आहे, त्यांनी पण इथे पायाभरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत। प्रत्येकाला तेवढाच एक अनुभव असतो, प्रत्येक आपापल्या क्षेत्रात एक आहेत, प्रत्येक आपापले जण वर्चस्व करत असतं। सो मला असं वाटतं की ऑफकोर्स इथे तरी जितेंद्र आव्हाड साहेब अनुभवाने जे पुढे येतील। अखेर नजीब मुल्ला साहेबांना थोडासा वेळ लागेल त्या हिशोबाने, पण ठीक आहे, दोघांमध्ये काठाची टक्कर होणं अपेक्षित आहे। नजीब मुल्ला पाहिजे निवडून यायला। तुम्हाला असं का वाटतं? थोडा चेंजिंग पण पाहिजेत ना, आता 15 वर्ष त्यांनी राज्य केला तर दुसऱ्याला पण द्यायला पाहिजेत ना संधी। तुमची काय अपेक्षा आहे? ते निवडून आले तर तुमची काय अपेक्षा आहे? आमची काय अपेक्षा आहेत ना, त्यांनी चांगलं काम करावं, तुझा काय अपेक्षा काय आहे आपल्या? तर आव्हाड साहेबांनी पण चांगली कामं केलेली आहेत, दुसऱ्याला पण संधी दिली पाहिजेत ना। आता 15 वर्ष जर यानेच अजून राज्य केलं तर दुसरा कोण मग कसा होईल? आता कळवा मुंब्र्यात खूप काटेची लढाई चालू आहे, तुम्हाला काय वाटतं कुठला कॅन्डिडेट निवडून यायला पाहिजे? मला तर आव्हाड साहेबच वाटतात। असं का वाटतं तुम्हाला? असं काय वाटतं म्हणजे कामं करणार, आमचे कामं पण करतात ना। याच्यात नजीब मुल्ला पण उभे आहेत। हा, नजीब मुल्ला पण उभे आहेत। नजीब मुल्ला आता नवीन आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब पहिलेचे आहेत, 15 वर्ष निवडून आलेले आहेत ते पहिले। मग तुम्हाला अपेक्षा आहे की ते निवडून येणार? तुम्हाला अपेक्षा आहे ते निवडून येणार? हा, अपेक्षा आमची तशीच आहे।